तर विद्यार्थ्यांनो, फॅक्टरायझेशन मेथड ही एक कॉमन आहे, जवळपास 8वी 9वी ला झालेली आहे. 10वी ला ही आपल्या बोर्डाच्या एक्झामला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 2 मार्कासाठी हमखास परीक्षेला पडते. मग क्वाड्रॅटिकचे फॅक्टर पाडण्यासाठी ही फॅक्टरायझेशन मेथड उपयोगाला येते. बघा, एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असते आणि ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे, समजा ax² + bx + c = 0 ह्या फॉर्म मध्ये असते. फॅक्टर पाडण्यासाठी काय करायचं माहिती का? पहिल्यांदा तर याचे ए बी सी हे कोइफिशियंट आहेत. बघा, ए आणि सी यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचं 1-2 फॅक्टर पाडायचे. असं एक टोपी टाइप त्याला बनवायचं, आपण त्याला टोपी म्हणूया. ओके, तर बघा, त्याचे असे फॅक्टर पाडायचे ज्यांचं ऍडिशन नाही तर सबट्रॅक्शन बी असेल. फॅक्टर्स म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन ए इंटू सी यायला पाहिजे, त्यांचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन काहीतरी बी आलं पाहिजे. आता ऍडिशन केव्हा आणि सबट्रॅक्शन केव्हा हे आपण आता बघायचं आहे. नेमकं केव्हा ऍडिशनचे फॅक्टर पाडायचे, नेमकं केव्हा सबट्रॅक्शनचे फॅक्टर पाडायचे हे बघायचंय. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण त्याला शिकूया. जर टोपीवर प्लस असेल तर ऍडिशनचे फॅक्टर ज्यांचं ऍडिशन बी असेल असं पाडायचं. आणि चिन्हाचा पण गोळ महत्व असते, त्यामुळे महत्वाचं चिन्हाचे पण वाक्य लक्षात ठेवा. मधल्याचे चिन्ह दोघाला द्यायचे. टोपीवर जर प्लस असेल तर मधल्याचे चिन्ह दोघाला, आणि टोपीवर जर मायनस असेल तर सबट्रॅक्शनचे फॅक्टर पाडायचे. ज्यांचं सबट्रॅक्शन बी असेल असे फॅक्टर पाडायचे, मिडल टर्म बी. आणि त्याच्यामध्ये चिन्हामध्ये टोपीवर जर मायनस असेल तर मधल्या चिन्ह मोठ्याला द्यायचं, मधल्याचे चिन्ह मोठ्याला आणि त्याच्या उलट छोट्याला. म्हणजे एकाला प्लस आणि मायनस काहीतरी येणारच आहे, उलट द्यायचंय ना, मग मधल्या चिन्ह जे पण असेल ते मोठ्याला द्यायचं. आता हे जास्त सोपं, आता एक्झाम्पल आपण एक बघूया. बघा, आता इथं 30 आहे, 1 × 30 30 येणार आहे. 30 टोपीवर बसवत आपण. मग 30 जर टोपीवर बसवली, एक टोपी काढायची 30, आणि त्याचं चिन्ह हे बघा, हे प्लस आहे तर त्याचं चिन्ह प्लस येणार आहे. मग टोपीवर प्लस ऍडिशनचे फॅक्टर ज्यांचं ऍडिशन बी म्हणजे मिडल टर्म म्हणजे 13 असेल असे 30 चे फॅक्टर. बरोबर आहे. 10 3 30, 10 3 30, 10 आणि 3 ऍडिशन केल्यावर 13 भेटते. मधल्याचे चिन्ह दोघाला द्यायचं, मधल्या चिन्ह दोघाला पण द्यायचं, म्हणजे प्लस आणि प्लस द्यावं लागेल. ओके, दोघाला पण. आता याच्या 3 स्टेप मध्ये आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. बघा, 3 स्टेप मध्ये कसं सॉल्व्ह करणार आहे तुम्ही? तर बघा, x² प्लस, आता 13 नाही घ्यायचं, आता 10x + 3x त्याची फोड करायची. ह्याला स्प्लिटिंग द मिडल टर्म असंही म्हणलं जाते. +30 = 0. आता 2 चे करायचे गट. याच्यातून गट केल्यानंतर याच्यातून पहिल्या गटातून x कॉमन निघेल, सारखं दिसते, कॉमन काढायचं. मध्ये राहतं x + 10, इथलं 3 कॉमन काढायचं, मागचाच ब्रॅकेट पुढे लिहायचा, x + 10 = 0. हा, x + 10 एका ब्रॅकेट मध्ये, उरलेल्या एका ब्रॅकेट मध्ये कोंबायचं. इथलं x आणि इथलं 3 असे 2 ब्रॅकेट निघणार. आणि याच्या फायनल व्हॅल्यू, आता 10 तिकडे गेल्यावर काय होते, प्लसचं -10, आणि 3 तिकडे गेला काय होते, प्लसचं -3. असे हे 2 इक्वेशनच्या व्हॅल्यू असतात, म्हणजेच त्याला आपण रूट्स ऑफ द इक्वेशन म्हणतो. बघा, आता सेम क्वेश्चन आहे, फक्त चिन्ह बदल आहे. इथं पण 30 टोपीवर येणार आहे, फक्त ते प्लस येईल का मायनस येईल रे? मायनस, कारण की थर्ड टर्मचं चिन्ह मायनस आहे. आता टोपीवर मायनस असले की दुसरी लाईन बघायचं, सबट्रॅक्शनचे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 13 येईल. बरोबर आहे. 10 3 30, अरे 10 आणि 3 13 होतात, ऍडिशन केल्यावर 13 भेटतात. आपल्याला सबट्रॅक्शन 13 पाहिजे. बरोबर आहे. 15 2 30, 15 2 30, म्हणजे याचा अर्थ 15 मधून 2 गेला 13. इथं काय म्हणलं बघा, आता प्लस मायनस, टोपीवर मायनस असले की चिन्ह वेगवेगळे येतात. मधल्याचे चिन्ह मोठ्याला द्यायचं. मधल्या चिन्ह काय, प्लस, ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे, 15 प्लस. त्याच्या उलट छोट्याला, म्हणजे प्लसच्या उलट काय येणार आहे, मायनस. आपण ह्याला असंही म्हणतो, मधल्याचे चिन्ह पप्पाला, त्याच्या उलट पोराला. x² + 15x -2x -30 = 0. परत 2 चे गट करायचे. x निघालं, x + 15 राहते, इथलं -2 काढायचं आणि मागचाच ब्रॅकेट पुढे लिहायचा, x + 15 एका ब्रॅकेट मध्ये = 0. x + 15 एका ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x -2 = 0. 15 तिकडे गेलं प्लसचं, -2 तिकडे गेलं मायनसचं, प्लस. बघा, एका चिन्हामुळे पूर्ण उत्तर चेंज झालेले आहेत. फॅक्टर कसे पाडायचे, ऍडिशनचे सबट्रॅक्शनचे, ह्या 2 वाक्यावर लक्षात ठेवायचं. आणि फॅक्टर पाडल्यानंतर सुद्धा चिन्ह द्यायचं,
टोपीवर जर प्लस असेल तर मधल्या चिन्ह दोघाला, टोपीवर जर मायनस असेल तर मधल्याचं चिन्ह मोठ्याला. असं या ठिकाणी हे फॅक्टरायझेशन सॉल्व्ह करायचं. हे 2 क्वेश्चन दिले ते तुम्ही सॉल्व्ह करा, राईट डाऊन.